आपल्या सगळ्यांचे माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी याच्यासाठी बनवलेला आहे की आपण रोज देवपूजा करतो आणि केलीच पाहिजे रोज देवपूजा। तर ही देवपूजा करत असताना आपण जे देव स्वच्छ करत असतो किंवा देवांना अंघोळ घालत असतो, तर बऱ्याच वेळेला खूप साऱ्या जणांना ही अंघोळ जी आहे देवांची ती कशी घालायची तेच माहिती नसते। बऱ्याच वेळेला काय करतात बरेच जण की देव घेतात आणि एका तामणामध्ये ठेवतात आणि वरून पाणी टाकतात, किंवा काही जण तर काय करतात गंगाळ घेतात किंवा पाण्याची कटोरी घेतात आणि त्यामध्ये पाणी घेतात आणि सगळे देव एकाच पाण्यामध्ये बुडवतात आणि बुडवून काढलं आणि वस्त्रावर ठेवलं की झाली देवपूजा, असे बरेच जण करतात। तर तसं न करता योग्य पद्धत काय आहे देवपूजा करण्याची किंवा देवांना अंघोळ घालण्याची ते आपण बघणार आहे। तर सगळ्यात आधी बघा, देवपूजा करायच्या आधी सगळे जे देव आहेत ते आपण एका प्लेटमध्ये किंवा वस्त्रावर काढून घ्यायचे आहेत। काही माळा वगैरे आपण मूर्त्यांना घालत असतो त्या आपण बाजूला ठेवायच्यात आणि सगळ्यात प्रथम दीप प्रज्वलन करायचं आहे। लक्षात घ्या, बरेच जण आधी देवपूजा करतात आणि नंतर सगळ्यात शेवटी दिवा लावतात, अगरबत्ती लावतात। तर तसं करू नका। तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याच्या अग्नीच्या साक्षीनेच देवांची पूजा करायची आहे। तर बघा, बरेच जण काय करतात, असं ताम्हण घेतात, सगळे देव एका ताम्हणात ठेवतात आणि वरनं असं पाणी ओततात। पण याने काय होतं, एकत्रच आपण सगळ्या देवांवर पाणी टाकतो आणि एका देवाच्या अंगावरचं पाणी दुसऱ्या देवावरती किंवा दुसऱ्या मूर्तीवरती जातं, शिंपडलं जातं। म्हणजे एका देवाचं उष्ट पाणी दुसऱ्या देवाला वाहिलं जातं आणि हे खूप खूप निगेटिव्हिटी पसरवणारं आहे। यामुळे तुमच्या घराला दोष लागू शकतात, बरीचशी कामं होत नाहीत, अडचणी येतात। तर प्लीज असं करू नका, एकाच पाण्यामध्ये सगळ्या देवांना अंघोळ घालू नका। कारण बघा, आपण अंघोळ करत असताना सगळ्या घरातल्यांना एक बादली पाणी पुरेल का? नाही, तर प्रत्येकाला सेपरेट सेपरेट बादलीच पाणी लागतं। एकाच बादलीमध्ये सगळेजण अंघोळ करतात का? नाही। मग देवांना का एकाच पाण्यामध्ये अंघोळ घालायची? तर प्लीज तसं करू नका। तर योग्य पद्धत काय आहे मी सांगते। असं ताम्हण किंवा एखादं स्टीलचं ताट घेतलं तरी चालेल आणि एक एक मूर्ती घ्यायची, स्वच्छ पाणी एका तांब्यामध्ये घ्यायचं किंवा ग्लासमध्ये घ्यायचं आणि असं एका एका देवाला घेऊन किंवा एका एका मूर्तीला घेऊन असं पाणी आपल्याला ओतायचं आहे। आणि अशा प्रकारे एखादं नॅपकिन किंवा एखादा स्वच्छ कापडाचा तुकडा किंवा टॉवेल देव पुसण्यासाठी सेपरेट करा आणि देव असे अंघोळ घातल्यानंतर लगेचच आपल्याला या मूर्त्या पुसून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने एक एक मूर्ती घ्यायची आहे हातामध्ये आणि स्वच्छ पाणी वरून ओतायचं आहे। लक्षात घ्या, त्याच ताम्हणामध्ये मूर्ती ठेवून वरून पाणी ओतू नका, नाहीतर पुन्हा उष्ट्या पाण्यातच मूर्ती तुम्ही ठेवाल आणि वरून पाणी ओताल, त्याचा काहीच उपयोग होणार नाही। त्यामुळे असं एक एक मूर्ती घ्यायची, वरून पाणी ओतायचं। पाणी हलकंसं जर कोमट करून घेतलं तुम्ही तर अतिउत्तम होईल। अशा पद्धतीने सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहेत। बरेच जण एकाच गंगाळ्यामध्ये सगळे देव घेतात आणि एकत्रच ते बुडवून काढतात आणि झाली पूजा, किंवा ताम्हणात घेतात सगळे देव, मगाशी सांगितल्याप्रमाणे वरून पाणी ओततात। तर एका देवाचं पाणी दुसऱ्या देवाला, म्हणजेच उष्ट पाणी जे आहे ते एकमेकांना वाहिल्यामुळे खूप सारे दोष निर्माण होतात। त्यामुळे आपल्याला कळत पण नाही, असे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये तयार होतात। त्यामुळे अजिबात अशी अंघोळ देवांना घालू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्याच्या आधी दीप प्रज्वलन करा, अगरबत्ती लावा आणि मग तुम्ही पूजेला सुरुवात करा। तर आता या पाण्याचं करायचं काय? बरेच जण हे पाणी म्हणजेच देवांचं अंघोळीचं उष्ट पाणी जे आहे ते तुळशीला घालतात। तर असं पण प्लीज करू नका, कारण हे उष्ट पाणी तुळशीला घालणं योग्य नाही। तुळशी माता आहे,
त्यामुळे तुळशीला स्वच्छ पाणीच आपल्याला घालायचं आहे. हे पाणी तुम्ही वाटलं तर तुमच्या झाडांना घाला, मनी प्लांटला घाला, चालू शकतं. अशा पद्धतीने आपल्याला रोजची देवपूजा करायची आहे किंवा देवांना अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने अंघोळ घालायची आहे. त्याचबरोबर फोटो वगैरे जर तुमच्याकडे असतील देवांचे तर ते देखील असे स्वच्छ कापडाने, थोडं ओलसर करायचं कापड आणि त्या कापडाने पुसून घ्यायचे आहेत. आणि फोटो पुसण्यासाठी पण तुम्ही वेगळा टॉवेल किंवा नॅपकिन वापरू शकता. देवांसाठीचे नॅपकिन, टॉवेल हे वेगळे स्वच्छ असे ठेवा. कारण आपण बघा, आपलं जे बेडशीट्स वगैरे आहेत किंवा सोफा कवर्स आहेत ते वारंवार स्वच्छ करत असतो. मग देवांचंही तसंच असतं, त्यामुळे त्यांचीही आपण काळजी घेतली पाहिजे. देव ज्या वस्त्रावरती आपण ठेवत असतो तर ते वस्त्र देखील आठवड्यातनं 1-2 वेळा तरी स्वच्छ करून घेत चला. नाहीतर काही लोक असे असतात की महिनोन-महिने ते स्वच्छच करत नाहीत वस्त्र. तर असं प्लीज करू नका. ते वस्त्र स्वच्छ ठेवा. त्याचबरोबर वेळोवेळी देवघर पण स्वच्छ ठेवत चला. हे खूप खूप महत्त्वाचं आहे. अशा मी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या नक्की तुम्ही फॉलो करा. कारण बरेच लोक असे असतात की ते यापैकी काहीच करत नाही किंवा चुका होतात त्यांच्या हातून. त्यांना काही वेळा माहीत नसतं आणि ते म्हणतात आम्ही खूप सेवा करतोय, सगळं काही करतोय देवाचं, पण तसे आम्हाला काही रिझल्ट भेटत नाही आहे किंवा काही पॉझिटिव्ह बदल होत नाही. तर चुका आपल्या हातून होऊ देऊ नका. जरी माहीत नसतील तुम्हाला या गोष्टी, तर जेव्हा तुम्हाला या कळतील तेव्हापासून तरी तुम्ही या चुका करू नका आणि योग्य त्या शास्त्रशुद्ध पद्धतीनेच देवांचं सगळी सेवा जी आहे ती करत चला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असे छान छान माहितीचे व्हिडिओ मी अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.